पुण्यातील गुंड बाबा बोडकेसोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे। पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड बाबा बोडके हा सीएम सोबत असतानाचा फोटो आता व्हायरल झालाय। नवी मुंबईत बिल्डरच्या भेटीवेळी हा फोटो काढल्याची देखील माहिती येते। त्यामुळे आता नवीन एक वाद उफाळणार याबद्दल काही शंका नाही। मंदार गोंजारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। मंदार, काय ताजे अपडेट मिळतायत? दीपक, मागच्या आठवड्यामध्ये बाबा उर्फ कमलाकर बोडके या व्यक्तीने नवी मुंबईतील एका महिला बिल्डर सोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे। बाबा बोडके हा पुण्यामध्ये कुख्यात गुंड, एक टोळी चालवणारा म्हणून ओळखला जातो, परंतु गेल्या काही वर्षांपासून तो गुन्हेगारी विश्वापासून दूर गेला असल्याचं दाखवतो आणि काही सामाजिक उपक्रम आणि राजकीय उपक्रमही त्याच्या मार्फत सुरू करण्यात आलेले आहेत। परंतु त्याचा जो पूर्व इतिहास आहे तो अतिशय गंभीर आहे। एकूण 12 गंभीर गुन्हे त्याच्यावरती नोंद आहेत, ज्यामध्ये 3 हत्येच्या गुन्ह्यांचा देखील समावेश आहे। त्याचबरोबर मग हत्येचा प्रयत्न, त्याचबरोबर मग शस्त्र बाळगणं बेकायदा, असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावरती, एकूण 12 गुन्हे त्याच्यावरती नोंद आहेत। मात्र या 12 पैकी 11 गुन्ह्यांमधून त्यांनी न्यायालयामधून त्याची सुटका करून घेतलेली आहे, सत्र न्यायालयातून, आणि उच्च न्यायालयामध्ये हे जे गुन्हे आहेत ते प्रलंबित आहेत, पेंडिंग आहेत, आणि 12 पैकी एक जो गुन्हा आहे त्याची सुनावणी अजूनही कोर्टामध्ये म्हणजे सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे। परंतु जी पार्श्वभूमी आहे ती मात्र अतिशय गंभीर प्रकारची गुन्हेगारी स्वरूपाची आहे। दुसरी एक महत्वाची बाब आपल्याला या ठिकाणी सांगायला हवी की 2008-2009च्या दरम्यान याच बाबा बोडकेनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केलेला होता। एका सभेमध्ये बाबा बोडकेला अजित पवारांनी त्याला उपरणं घातलं राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होता। त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता, मीडियानी, माध्यमांनी हे प्रकरण लावून धरलं होतं आणि त्यामुळे लगेच 2 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बाबा बोडकेची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करावी लागली होती। त्यानंतर बाबा बोडके हा कोणत्याही पक्षामध्ये नव्हता, परंतु आता मुख्यमंत्र्यांसोबत त्याचा फोटो आल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। निश्चितच मंदार, या सगळ्या संदर्भात तुझं काही भाजपच्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे का, किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबद्दल काही माहिती मिळाली आहे का? दीपक, भाजपचे इथले नेते याबाबत काही बोलण्यास तयार नाहीत। मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून जे स्पष्टीकरण देण्यात आलंय त्यानुसार मागील आठवड्यामध्ये एका कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी काही व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आलेल्या होत्या, ज्यामध्ये या ज्या महिला आहेत त्या महिला, त्यांचा मुलगा आणि त्याचबरोबर बाबा बोडके हा होता। हा कार्यक्रम पुण्यामध्ये होणार आहे, ज्याचं आमंत्रण द्यायला हे सगळे मुख्यमंत्र्यांकडे गेलेले होते आणि या आमंत्रणाच्या वेळी हा घेतलेला फोटो आहे। मुख्यमंत्र्यांना ती व्यक्ती माहीत नाही कोण आहे, त्याचा पूर्व इतिहास काय आहे हे मुख्यमंत्र्यांना माहीत नाही, अशा प्रकारचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलंय। परंतु गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतो आहोत की महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची रांग लागलेली आहे। पुण्यातील अनेक माजी नगरसेवक, विद्यमान नगरसेवक, अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे हा जो फोटो समोर आलेला आहे त्यामुळे एका वेगळ्या चर्चेला उधाण आलेलं आहे की बाबा बोडके पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतो की काय। नक्कीच मंदार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा एक अतिशय महत्त्वाची बातमी हाती आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आता मुख्यमंत्री कार्यालयाने देखील स्पष्टीकरण दिले। बाबा बोडके कोण आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांना त्यावेळी नव्हती। ॲपच्या उद्घाटनाच्या आमंत्रणासाठी हावरे भेटले होते आणि त्यावेळी हा फोटो काढण्यात आला।